स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण रेस्पिरेशन इन ॲनिमल्स हा पार्ट बघितला. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे पण काही ॲनिमल्स आहेत तर ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशनसाठी डिफरंट ऑर्गन्स किंवा मग डिफरंट ऑर्गन सिस्टीम्स असतात आणि वेगवेगळ्या काहीतरी अशा स्पेसिफिक ऑर्गन्सच्या सहाय्याने ते काय करतात, रेस्पिरेशन करतात. इनहेल अँड एक्सहेल ही जी एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस आहे तर ही टेक्स प्लेस करतात बाय द यूज ऑफ एनी स्पेसिफिक ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम. अशा प्रकारे मग त्यांच्या बॉडीमध्ये अशी सिस्टमॅटिक एक स्पेसिफिक असं ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम असते आणि त्याच्या सहाय्याने ही जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ती कॅरी केली जाते. मग आपण डिफरंट जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामधले जे डिफरंट रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत ते लर्न केले. फर्स्ट आपण बघितलं होतं की युनिसेल्युलर जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सेल मेम्ब्रेनच्या सहाय्याने रेस्पिरेशन केलं जाते. सेकंड आपण स्किन सांगितली होती की जे पण काही अर्थवॉर्म्स किंवा लिचेस अशा प्रकारचे जे ॲनिमल्स असतात मल्टीसेल्युलर तर त्यांच्यामध्ये स्किनच्या सहाय्याने रेस्पिरेशन केलं जाते. नेक्स्ट आपण बघितलं होतं एअर होल्स ज्याला आपण स्पिरॅकल्स म्हणतो की कॉक्रोचेस वगैरे जे असे इन्सेक्ट्स असतात तर इन्सेक्ट्सच्या बॉडीवर स्मॉल होल्स असतात ज्याला आपण स्पिरॅकल्स म्हणतो आणि त्याच्या सहाय्याने ते एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात. थर्ड आपण बघितलं होतं गिल्स की जे पण काही स्पेसिफिक असे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत तर त्यांना एक मस्क्युलर असं ऑर्गन असतो जी अशी स्किन असते त्यांच्या स्पेसिफिक एक्सचेंज ऑफ गॅसेस करण्यासाठी आणि रेस्पिरेशन मग ते त्या गिल्सच्या सहाय्याने करतात. फॉर एक्झाम्पल फिश. अँड नेक्स्ट आपण सांगितलं होतं की लंग्स हे जे आहे तर हे ऍडव्हान्स रेस्पिरेटरी ऑर्गन आहे आणि बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये लंग्सच्या सहाय्यानेच रेस्पिरेशन केलं जाते. मग हे जे ॲनिमल्स आहेत तर ते आपण हायर लेवलचे जे पण काही ॲनिमल्स आहेत तर ते सांगितले होते लाईक ॲम्फिबियन्स, मॅमल्स अँड बर्ड्स. अशा प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत तर यांच्यामध्ये लंग्सच्या सहाय्याने रेस्पिरेशन होते. आता याच्या समोरची जी प्रोसेस आपल्याला लर्न करायची आहे ती बघायची आपल्याला रेस्पिरेशन इन ह्युमन्स. म्हणजे आतापर्यंत तर आपण प्लांट्समध्ये आणि जे डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामधलं बघितलं होतं आणि टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ह्युमन्स रेस्पिरेटरी सिस्टीम की ह्युमन्समध्ये रेस्पिरेशन कशा प्रकारे होते, ते कशा प्रकारे श्वास घेतात, मग त्यांच्यामध्ये ही श्वसनाची प्रक्रिया कशा प्रकारे घडून येते. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आता ही जी रेस्पिरेशन इन ह्युमन्स आहे किंवा ह्युमन्समध्ये जे पण काही श्वसन प्रक्रिया घडून येते तर याच्यामध्ये बरेचसे ऑर्गन एकत्रित येतात. आपण सांगितलं की आपली जी बॉडी आहे तर ही बॉडीमध्ये डिफरंट सिस्टीम्स असतात. डिफरंट सिस्टीमच्या सहाय्याने म्हणजे डिफरंट ऑर्गन्स एकत्रित येतात एका स्पेसिफिक फंक्शनसाठी आणि एक स्पेसिफिक फंक्शन हे जे डिफरंट ऑर्गन्स आहेत ते एकत्रित येऊन कॅरी करतात आणि मग ही जी पूर्ण सिस्टीम कार्य करते तर त्याला आपण ऑर्गन सिस्टीम असं म्हणतो. मग बऱ्याचशा ऑर्गन सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम अशा बऱ्याचशा सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये कार्य करतात आणि त्यांना ठरवून दिलेले जे ठराविक कामं असतात किंवा स्पेसिफिक काही फंक्शन्स त्या ऑर्गन्सला दिलेले असतात आणि त्यानुसार ते कार्य करतात. मग ही जी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ही देखील तशाच प्रकारची आहे. याच्यामध्ये देखील वेगवेगळे ऑर्गन्स एकत्रित येतात आणि कुठले तरी एकच फंक्शन जे आहे ते कॅरी करण्यासाठी त्या प्रत्येक ऑर्गन्सला एक स्पेसिफिक असं वर्क दिलेलं असते किंवा स्पेसिफिक असं फंक्शन असते. तिथे ते कंटिन्युअसली कार्य करत राहतात आणि कंटिन्युअसली ते फंक्शन कॅरी करत राहतात आणि त्याच्यामुळे मग ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये सुरू राहते. मग ही जी रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेशनची प्रोसेस आहे तर इट कन्सिस्ट ऑफ 6 ऑर्गन्स, 6 main organs. First one is the nostril, second one is the pharynx, third one is the trachea, fourth one is the bronchi, next bronchioles and lungs. असे हे जे 6 ऑर्गन्स आहेत तर 6 ऑर्गन्सच्या सहाय्याने हे जे रेस्पिरेशन इन ह्युमन्स आहे तर हे कॅरी केलं जाते किंवा रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ह्युमन्स मधली तर ती कॅरी केली जाते. मग फर्स्ट आपण बघूया की आता आपल्याला माहिती आहे
ह्युमन्स मधलं जे रेस्पिरेशन आहे हे दोन्हीही पद्धतीत टेक्स प्लेस करतं. ब्रीदिंग इन्व्हॉल्व्स 2 प्रोसेस. ह्युमन्स मधलं जे ब्रीदिंग आहे तर ते 2 प्रोसेसच्या सहाय्याने केलं जाते. फर्स्ट वन इज द इनहॅलेशन प्रोसेस अँड सेकंड वन इज द एक्सहॅलेशन प्रोसेस. इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशन. आणि जे रेस्पिरेशन आहे तर हे सेल्सच्या माध्यमातून देखील घडून येते. मग इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशन. इनहॅलेशन प्रोसेस कशाला म्हणणार आपण की आपण ऑक्सिजन म्हणजे हवेतील ऑक्सिजन जो आहे तर तो आपल्या शरीराच्या मध्ये घेतो. मग आत घेण्याची जी प्रोसेस आहे तिला म्हणणार आपण इनहॅलेशन. आणि बाहेर सोडतो काय सोडतो कार्बन डायऑक्साईड. मग ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणणार एक्सहॅलेशन. अशा 2 प्रोसेस मधून ह्युमन्स ब्रीदिंग कॅरी आउट केलं जाते. ह्युमन्स मधलं ब्रीदिंग होते. मग ही जी प्रोसेस आहे तर ती कशा प्रकारे केली जाते बघा. आता ड्युरिंग इनहॅलेशन म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तर श्वास घेताना ही जी एअर आहे किंवा हे जे ऑक्सिजन आहे ते आपल्या नोस्ट्रील मधून पास होतात. नोस्ट्रील म्हणजे हे जे आपले नाकाचे हे असतात ते. तर इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे की हे झालं नोस्ट्रील. नोस्ट्रील मधून एअर पास होते. एअर पास झाल्याच्या नंतर नोस्ट्रील मध्ये आपले छोटे छोटे हेअर्स असतात. छोटे छोटे हेअर्स असतात आणि त्याचबरोबर इथे जे एक ज्याला आपण म्युकस असं म्हणतो तर चिकट असा पदार्थ असतो ज्याला आपण म्युकस असं म्हणतो. तर हे स्टिकी सबस्टन्स असतो ज्याला आपण म्युकस म्हणतो आणि म्युकस देखील तिथे असतो. मग हेअरमुळे हे जे स्मॉल हेअर्स असतात आपल्या नाकामध्ये नोस्ट्रील मध्ये ते आणि या म्युकसमुळे जी पण काही एअर आपण मध्ये घेतो तर एअरमध्ये असलेली डस्ट किंवा जे पण काही डस्ट पार्टिकल्स असतात तर ते तिथेच अडकले जातात. म्हणजे नाकामध्येच ते डस्ट किंवा त्याचे जे पार्टिकल्स असतील तर ते अडकले जातात आणि फ्रेश जी एअर आहे ती मध्ये घेतल्या जाते. मग हे जे नोस्ट्रील आहे तर नोस्ट्रील मधून ही जी एअर आहे तर ही पास होते नाझल कॅव्हिटी मध्ये. इथे येईल आपली नॅझल कॅव्हिटी. मग नॅझल कॅव्हिटी मधून ते पास होते. नॅझल कॅव्हिटी मधून पास झाल्याच्या नंतर ती एका हॉलो स्पेस बिहाइंड द नोस्ट्रील दॅट टर्मिनेट्स इन द फॅरिंग्स. आणि नंतर हॉलो स्पेस म्हणजे जी हवेची पोकळी असते नाकामधली आपली जी नाझल कॅव्हिटी आहे तर ती खाली जाते. ती अगदी पोकळ असते आणि त्याच्यामधून मग ही हवा खाली पास होते आणि नंतर फॅरिंग्स पर्यंत जाऊन पोहोचते. फॅरिंग्स मीन्स काय होते घशाची पोकळी. घशाच्या पोकळीपर्यंत जो नॅझल कॅव्हिटीचा पाईप असतो तर तिथपर्यंत ही जी हवा आहे ती पास होते. आणि इट इज लाईन्ड विथ हेअर अँड ग्लँड्स दॅट सिक्रेट अ स्टिकी सबस्टन्स कॉल्ड म्युकस. आता हे जे म्युकस आहे किंवा नाझल कॅव्हिटीमध्ये जे पण काही हेअर्स असतात तर ते काय करतात प्रिव्हेंट डस्ट पार्टिकल्स फ्रॉम एंटरिंग द नाझल ट्रॅक. की आपला जो नॅझल ट्रॅक आहे म्हणजे नाकाचा जो पण काही ट्रॅक आहे तर त्या ट्रॅकमध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल्स एंट्री होऊ नये म्हणून मग ते तिथेच त्या म्युकसला किंवा जे हेअर आहे तर हेअरमध्ये ते एअर पार्टिकल्स किंवा डस्ट पार्टिकल्स जे आहेत तर ते चिपकून राहतात आणि त्याच्यामुळे हे जे फॅरिंग्स आहे जे पण काही एअर म्हणजे फ्री एअर डस्ट फ्री जी एअर आहे तर ती नाझल कॅव्हिटी मधून नंतर फॅरिंग्स मधून मग आपला जो ट्रकिया आहे किंवा वाईन पाईप जिथपर्यंत एंड होतो तर तिथपर्यंत येते. जसं की आता हे जे आपण फॅरिंग्स म्हटलं फॅरिंग्स मधूनही वाईन पाईप खालीपर्यंत येतो. इथे हा वाईन पाईप आहे आपला इथे फॅरिंग्स असतात आणि फॅरिंग्सच्या ठिकाणी दोन्ही पण पाईप्स आपले पॅरलल असतात म्हणजे एक फूड पाईप आणि एक एअर पाईप किंवा वाईन पाईप. वाईन पाईप अँड फूड पाईप असे दोन्हीही पॅरलल असतात फॅरिंग्सच्या ठिकाणी. आणि मग या नाझल कॅव्हिटी मधून जी पण एअर पास झालेली असते तर जिथपर्यंत वाईन पाईप असतो तिथपर्यंत ती एअर पास होते. आणि नंतर मग हा जो वाईन पाईप आहे तो डिवाइड होतो 2 पार्ट्स मध्ये. आणि हा जो 2 ब्रँचेस मध्ये जो डिवाइड होतो तर त्याला म्हटलेलं आहे आपण ब्रॉन्काय. द ट्रकिया डिवाइड्स इनटू 2 ब्रॉन्चेस. 2 ब्रॉन्चेस मध्ये म्हणजे ही जी ट्रकिया आहे तर ही या 2 ब्रॉन्चेस मध्ये डिवाइड होते ज्याला आपण ब्रॉन्काय असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण ब्रॉन्काय. म्हणजे इथे छातीच्या पार्टमध्ये जेव्हा आपला वाईन पाईप येतो वाईन पाईप आल्याच्या नंतर तो 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो आणि त्या 2 पार्ट्सला मग आपण ब्रॉन्काय असं म्हणतो.
आणि हे जे ब्रॉन्काय आहे इच ऑफ देम एंटर्स अ लंग्स, आणि हे दोन्ही पण ब्रॉन्काय कुठे जातात मग लंग्स. हा झाला आपला लंग्सचा पार्ट. यांची जी एंट्री आहे तर ती लंग्स मध्ये होते. आणि हे लंग्सचे देखील दोन पार्ट्स असतात, एक लेफ्ट साइड लंग्स अँड राईट साइड लंग्स, म्हणजे लेफ्ट लंग आणि राईट लंग अशा प्रकारचे दोन पार्ट्स असतात. आणि मग हे दोन्ही पण ब्रॉन्काय लेफ्ट अँड राईट पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये जातात. आणि जी आपण हवा घेतलेली असते तर ती तिथपर्यंत जाऊन पोहोचते. आता ही पोहोचल्याच्या नंतर हे जे लंग्स आहे तर लंग्स हा आपला एक डेलिकेट ऑर्गन आहे आणि याला आउटरला आपले जे रिब केज आहे तर रिब केजने कव्हर केलेलं असते. आपलं जे हार्ट अँड लंग आहे तर हे एक डेलिकेट ऑर्गन्स आहेत आणि इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमधले. मग हे कव्हर केलेले असतात रिब केजच्या साह्याने की जेणेकरून त्याला प्रोटेक्शन मिळावं, कुठलेही जे बाहेरचे अटॅक्स असतात किंवा आघात असतात तर ते पटकन त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचू नये म्हणून मग जे बोनी स्ट्रक्चर असतं छातीच्या याच्यामध्ये ज्याला आपण रिब केज म्हणतो म्हणजे छातीचा पिंजरा, तर त्याच्यामध्ये हे प्रोटेक्टिव्ह ऑर्गन्स ठेवलेले असतात, म्हणजे त्यांना प्रोटेक्शन मिळतं रिब केजमुळे. अशा प्रकारे मग नंतर इच ब्रॉन्कस इज डिवायडेड इनटू मेनी फाईन ब्रँचेस कॉल्ड ब्रॉन्क्युल्स. आता हे जे ब्रॉन्चेस आहे इथून आलेलं हे जे ब्रॉन्काय आहे तर हे ब्रॉन्क्युल्स मध्ये डिवाइड होतं, म्हणजे डिफरंट त्याला ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस तयार होतात लंग्स मध्ये. आणि वेगवेगळ्या ब्रांचेस तयार झाल्याच्या नंतर ब्रांचेस कॉल्ड ब्रॉन्क्युल्स, त्याला वेगवेगळ्या ब्रांचेस येतात आणि त्याला म्हटलं जाते ब्रॉन्क्युल्स. आणि ते लंग्स मध्ये आल्याच्या नंतर at the end of the bronchioles are present small balloon like air sac or a alveoli. आणि हे जे ब्रॉन्क्युल्स असतात तर यांचा जो एंड होतो तर हे ब्रॉन्क्युल्सच्या शेवटी एक बलून सारखा फुगीर भाग असतो ज्याला एअर सॅक्स असं देखील म्हटलं जाते किंवा मग त्याला अल्व्हिओली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग हे जे अल्व्हिओली असतात तर हे अल्व्हिओली पूर्ण ब्लडच्या कॅपिलरीज आहेत तर त्याने कव्हर असतात, म्हणजे अल्व्हिओलीच्या वरती सगळ्या ब्लडच्या कॅपिलरीज असतात आणि मध्ये ते अल्व्हिओली असते, वरती कॅपिलरीजचं पूर्ण जाळं असते. These alveoli have a thin wall to allow exchange of gas, oxygen and carbon dioxide through them. आणि ह्या ज्या अल्व्हिओली असतात तर याच्यावरची जी स्किन असते किंवा त्याच्यावरचे जी पण काही वॉल असते तर ती अतिशय थिन असते, एकदम पातळ अशी असते. मग ही कशासाठी असते? टू एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजेच मग जी पण काही आपण कार्बन ऑक्सिजन युक्त जी पण काही एअर मध्ये घेतो इनहेल प्रोसेसच्या सहाय्याने तर ती या पूर्ण हे जे ऑर्गन्स आहेत फर्स्ट नोस्ट्रिल, नेक्स्ट फॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्की अँड ब्रॉन्क्युल्स पर्यंत येऊन पोहोचते. ब्रॉन्क्युल्सच्या एंडला जे लंग्स अल्व्हिओली असतात तर अल्व्हिओली हा एक सॅक लाईक पार्ट असतो तिथपर्यंत येऊन पोहोचतात. आणि मग अल्व्हिओलीचा जो थिन वॉल आहे तर त्याच्यावरती कॅपिलरीज असतात. मग हे ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते त्या कॅपिलरीज पर्यंत पोहोचवल्या जाते आणि कॅपिलरीज पूर्ण बॉडीमधलं जे कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड आहे ते घेऊन येतात. मग इथे कॅपिलरीज आणि अल्व्हिओलीची जी वॉल आहे तर त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं, म्हणजे तिथे ऑक्सिजन दिला जातो आणि कार्बन डायऑक्साईड परत अल्व्हिओलीमध्ये एंट्री करतो. आणि मग परत जेव्हा आपण एक्सहॅलेशन करतो तर एक्सहॅलेशन मध्ये मग आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. मग अशा प्रकारची जी प्रोसेस आहे तर ती घडून येते आणि ही विदिन अ सेकंड होते, कारण आपण श्वास बघा कसा घेतो, श्वास घेतला ना घेतला की लगेच आपण सोडतो. आणि म्हणूनच आपण डीप ब्रीदिंग मॅक्झिमम करायला पाहिजे की जेणेकरून मॅक्झिमम ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री होईल. आणि डीप ब्रीदिंग केल्याच्या नंतर ही जी प्रोसेस आहे तर ती योग्य प्रकारे कॅरी होईल. मग आपण श्वास विदिन अ सेकंड घेतो आणि विदिन अ सेकंड ही सगळी प्रोसेस घडून येते. अल्व्हिओलीचे जे थिन वॉल्स आहेत तर त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं आणि मग नंतर हे जे कार्बन डायऑक्साईड आहे तर कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकल्या जातं. The inhaled oxygen diffuses into the blood, combines with the red color pigment hemoglobin. आणि जेव्हा हे ब्लड एंट्री करतं किंवा जिथे डिफ्युजेस केलं जाते ऑक्सिजन डिफ्युजेस इनटू द ब्लड, ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्सअप होतो अँड कंबाईन्स विथ द रेड कलर पिगमेंट. आणि तिथे मग परत काय होते, रेड कलरचं जे पिगमेंट आहे
ती कंबाईन होते, दॅट इज हिमोग्लोबिन प्रेझेंट इन द ब्लड अँड इज ट्रान्सपोर्ट इच सेल ऑफ द बॉडी. आणि प्रत्येक बॉडीपर्यंत मग हे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि विथ हिमोग्लोबिन हे प्रत्येक आपल्या सेल्सपर्यंत नेऊन पोहोचवल्या जाते. आणि त्याचबरोबर सिमिलरली कार्बन डायऑक्साईड कलेक्टेड फ्रॉम इच सेल, प्रत्येक सेलपर्यंत हे ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचवल्या जाते आणि तिथला जो कार्बन डायऑक्साईड आहे तर तो घेतला जातो, कलेक्ट केला जातो. ब्लड इज पास टू द अल्व्होली फ्रॉम वेअर इट इज एक्सहेल, आणि परत तो अल्व्होलीपर्यंत पोहोचवला जातो आणि नंतर एक्सहेल प्रोसेसच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. ही सगळी जी प्रोसेस आहे तर ही ह्युमन रेस्पिरेशन जी आहे की जी आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली सुरू राहते, ती कधीही स्टॉप होत नाही. आणि ती स्टॉप झाली म्हणजे आपण देखील स्टॉप झालो. मग अशा प्रकारचं रेस्पिरेशन इन ह्युमन्स ही प्रोसेस आज आपण लर्न केली. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.